आज सकाळी कामं करायचा खूप कंटाळा आला होता. तरी देखील ती कामं वेळेत कशी पूर्ण केली ना, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सकाळचे 9 वाजलेले होते आणि इथेच मी कामाला सुद्धा सुरुवात केलेली होती. सगळ्यात आधी तर रिदूला खेळायला देऊन दिलं. त्याला ना आजकाल मातीसोबत खेळायला खूप जास्त आवडते. जेसीबी आहे ना छोटी त्याच्यामुळे. त्यानंतरनं लागलेली होती कामाला. आता कामाला लागायच्या आधी इथे मशीन सेट करून घेतली. कारण की कामं होतपर्यंत ते एक काम जे आहे ते माझी मशीन पूर्ण करून घेते कपडे धुवायचं. त्यामुळे मशीन सेट केली आणि लगेचच ना आलू वांग्याची भाजी बनवायला घेतली. आता ही सिंपल भाजी याच्यासाठी निवडली कारण की वेळ माझ्याकडे खूप कमी होता आणि वेळेतच मला कामं पूर्ण करायची होती. म्हणून आता स्वयंपाकाचं थोडंफार आवरलं आणि गॅस रिकामी नव्हती. त्याच्यामुळे ना आली बेडरूममध्ये. पहिले बेडशीट वगैरे सगळी आवरून घेतली आणि त्याच्यानंतरनं परत किचनमध्ये आली तर खूप मॅसी ओटा जो आहे तो वाटत होता. त्यामुळे भांडी जे आहे ते खरकटं काढून मागच्या साईडला नेऊन ठेवली आणि त्यानंतरनं पटकन पोळ्या करून घेतल्या. आता पोळ्या झाल्या म्हटल्यावर खूप जो किचन कट्टा आहे तो घाणेरडा दिसतो. म्हणजे पोळ्यांचं पीठ वगैरे इकडे-तिकडे असं सांडलेलं राहते. त्याच्यामुळे ना खूपच वेगळं वाटते. म्हणून तोही छान स्वच्छ केला आणि जेव्हा गॅस ओटा स्वच्छ करते ना त्यावेळेस सिंक अशा पद्धतीने घासून घ्यायचा जेणेकरून कॉकरोच अजिबात राहत नाही. आणि त्यानंतर थोडंफार जे काही डस्टिंगची कामं होती ती करून घेतली, झाडून घेतलं आणि लगेचच ना मुलांच्या अंघोळी करून दिल्या आणि त्यांना फ्रेशही करून दिलं. आता इथे मुलांच्या अंघोळी तर झालेल्या होत्या, पण मला पोछा लावायचा होता आणि हे जे सस्यासारखे उड्या मारतात ना, की पोछा लावायला एकदम मन शांत पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना ना खायला असं मँगो कट करून देऊन दिला आणि त्यानंतरनं भांडे घासायचे होते ते घासून घेतले. आता सगळ्यात मोठा प्रश्न उन्हाळ्याचा कूलरचं पाणी. आपण कूलर तर वापरतो त्यामुळे कूलरचं पाणीसुद्धा भरावंच लागते आणि नंतर सगळ्यात शेवटी ना पोछा लावून घेतला. तोपर्यंत मशीनमध्ये कपडेसुद्धा झालेले होते, तेच वाळू घातले. चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला? लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.